पण स्वतःचा नीट विचार करा. नोकरी सुटली तरी घाबरायचं नाही, मिळाली ती नोकरी पत्करायची, लाजायचं नाही. कष्टांची लाज बाळगता कामा नये, श्रमांची लाज बाळगता कामा नये. दुसरं, पैसा जपायला शिका. हॉटेलमध्ये जायचं जरूर जा, पण जंक फूड टाळा. आणि हॉटेलिंगची सवय मुलांना लावू नका की एखाद्या रविवारी गेला नाही तर मुलं तुमच्या विरुद्ध बंड करतील, अशी स्थिती पुढे उत्पन्न करू नका. मुलांना घराची अटॅचमेंट राहू द्या. त्यासाठी मुलांशी संवाद साधता आला पाहिजे. आणि संवाद साधणं म्हणजे त्यांचं कौतुक करणं नाही किंवा त्यांचे फालतू लाड करणं नाही, फालतू फॅड्स वाढवणं नाही. तर मुलांच्या बरोबर मनापासून मुलांना कॉन्फिडन्स उत्पन्न झाला पाहिजे की माझी आई, माझे बाबा, माझी आजी, माझा आजोबा हे माझ्या पाठीशी घट्टपणे उभे राहणारच आहेत. ते माझं मन जाणून घेत आहे. त्या मुलांना आपोआप कळत असतं. ते त्याला तुम्हाला सांगून मला तुझं मन कळतंय ह्याने काही फरक पडणार नाही, ते त्यांना पटलं पाहिजे. संस्कार उपदेश करून होत नाहीत मुलांवर. तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमच्या मुलांवर संस्कार होतात. आलं लक्षामध्ये? आज आमचं हेच चाललं प्रत्येक घरामध्ये. जो चुकला त्याची जबाबदारी. मुलांना मार्क कमी पडले आम्ही ठोकून काढतो. तुम्हाला किती चांगले मार्क पडते, लाज वाटते मला विचारायला तुम्हाला. उलट काय झालं मी बघतो हल्ली तर आई बाबांचे मोठे धोरण बघायचं, इकडे बापांची चूक आहे, इकडे पुरुषाची चूक आहे. स्वतःची जी स्वप्न त्यांनी बघितलेली असतात ती ते मुलांकडून पुरी करून घेण्याच्या मागे लागतात. बापाला LLB व्हायला जमलं नाही, त्याने मुलांनी LLBच व्हायला पाहिजे. बाबाला इंजिनियर व्हायला जमलं नाही, त्याने मुलांना इंजिनियरच व्हायला पाहिजे. बाबाला CA करायला जमलं नाही, मुलांनी CS व्हायला पाहिजे. बस. आम्ही जे करू शकलो नाही, जी आमची लायकी नव्हती, ती अपेक्षा मुलांनी पूर्ण करायला पाहिजे. मग त्यासाठीचा बळी गेला तरी हरकत नाही आम्हाला. का? तुम्हाला वाईट वाटलं, मला फरक पडत नाही, वाटू दे. पण लेट अस इम्प्रूव्ह अवर सेल्स. आपल्याला सुधारलंच पाहिजे. लक्षामध्ये मी हल्ली बघतोय मुलांना सगळे क्लासेस 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 क्लासेस. मुलं शाळेत असतील तेवढी आई वडिलांना बरी असतात. पण केवढे क्लासेस काय, त्याला मग लिमिट आहे की नाही? मुलांना किती ओव्हरबर्डन करतो आम्ही. आधी शाळेतली अभ्यास जास्त असतो, पण आम्हाला नाही. माझ्या बहिणीने हे केलं म्हणून मी हे करणार, माझ्या मित्राने हे केलं म्हणून मी हे करणार, माझ्या शरीराला हे शोभून दिसतं म्हणून मी हे करणार. अरे मुलांची कपॅसिटी भरपूर असते, मला मान्य, मीच सांगितलं परीक्षांमध्ये अनेक वेळा. पण त्यांना मोकळा वेळ पण मिळाला पाहिजे त्यांच्या स्वतःसाठी. तो आम्ही किती देतो? मला कॉम्प्युटरचे किडे बनवून चालणार नाही, लक्षात ठेवा फक्त. आणि जीवनाचे सगळे अनुभव यायला हवेत आणि ते सुद्धा कसे समर्थपणे यायला हवेत. त्यामुळे मुलांवर प्रेशर्स टाकू नका. आणि मुलांची जबाबदारी पालकांवर असतेच. ती किती मोठी झाली हे पालकांनी विसरू नये आणि मुलांनीही विसरू नये. पटतंय? त्यामुळे खरंच मनोसांत सांगतोय, आज जे काय बोललोय ते खरोखरच एका बापाच्या भूमिकेतूनच बोललोय, तळमळीने बोललोय. हे बोलण्यावर नीट विचार करा आणि मग मंत्र गजर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींना कसं नीट करतो ह्याचा अनुभव घ्या.